हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वच मंडळी नाश्ता करत असतात. तेव्हा अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येतो. तेव्हा तो सायलीला बाहेर जाताना पाहतो. तेव्हा तो खूपच अस्वस्थ होतो. त्याला असं वाटतं की सायली त्याचं घर कायमचं सोडून आश्रमात निघाली आहे, म्हणून तो खूप पॅनिक होतो. तो सायलीला जाऊ देत नसतो. तेव्हा सायली म्हणते, मी भाजी आणायला बाहेर निघाले, थोड्या वेळाने परत येणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सोडतो तुम्हाला मार्केटमध्ये. मग चैतन्य लगेच म्हणतो, अर्जुन, आपलं ऑफिस मार्केटच्या विरुद्ध बाजूला आहे आणि आपल्याला आज मीटिंगसुद्धा आहे. तेव्हा प्रतापराव म्हणतात, चैतन्य, मीटिंग वगैरे होत राहतील रे, ते महत्त्वाचं नाही, रोमॅन्स महत्त्वाचं आहे. आता अर्जुनची चेष्टा करतात. तेव्हा मात्र सगळेच हसत असतात आणि सायली लाजत असते. विमलची तब्येत ठीक नसते ना, त्यामुळे सायली मार्केटमध्ये जाणार असते. तेव्हा विमल म्हणते, सायलीताई, भाजी आणायला मी जाते. मग सायली म्हणते, विमलताई, मी जाते ना, तुम्ही आराम करा. नंतर सायली कल्पनाला सांगून जाते. तेव्हा कल्पना म्हणते, सायली लवकर ये. तेव्हा मग अर्जुन आणि चैतन्यही ऑफिसला जाणार असतात. तेव्हा कल्पना त्यांना म्हणते, अर्जुन, तू नाश्ता नाही केलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, भूक नाही मला. तेव्हा मग कल्पना सांगते, हे बघ, सायलीने डब्बा भरलाय, तो घेऊन जा आणि ना तुम्ही दोघं असेच एकमेकांचे लाड करत जा. आता तर मित्रांनो, पुन्हा सगळे अर्जुनवर हसत असतात. मग अर्जुन आणि चैतन्य ऑफिसला जातात. इकडे महिपतला अर्जुनने आश्रमावर पुन्हा स्टे ऑर्डर आणली याचाच तो विचार करत असतो. तेव्हा त्याला आमदार साहेबांचा फोन येतो. मग तो स्वतःलाच म्हणतो की आता हा आमदार उरलं सुरलं डोकं खाणार माझं. मग नंतर महिपत फोन उचलतो आणि म्हणतो, बोला आमदार साहेब, काय सेवा करू. तेव्हा मग आमदार रागाने म्हणतात, अहो, जेवढी सेवा केलीत ना, तेवढ्याने आमच्या तोंडाला फेस आलाय. मी तुम्हाला मदत करायला गेलो आणि तुम्ही माझंच तिकीट कापायला निघालात. तेव्हा महिपत म्हणतो, काय झालं साहेब. मग आमदार म्हणतात, अहो, जज साहेब पकडले गेलेत. हे प्रकरण सगळ्यांना समजलंय आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं नाव घेतलंय म्हणे. तेव्हा महिपत म्हणतो, नाही साहेब, तुमचं नाव मी कुठंच घेतलं नाही. तेव्हा आमदार म्हणतात, पण कुठला तरी आमदार यामध्ये सामील होता हे कळलंय ना, आणि हे सगळं माझ्या मतदारसंघात कळायला कितीसा वेळ लागेल, म्हणून यापुढे तुम्ही तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका मला. मग महिपत म्हणतो, अहो, असं नका करू साहेब, पुढच्या महत्त्वाच्या कामासाठी आम्हाला तुमची मदत लागणारच आहे साहेब. तेव्हा आमदार म्हणतात, मिळणार नाही मदत. तेव्हा महिपत सांगतो, साहेब, आम्ही फक्त पार्टी करत होतो. मग आमदार म्हणतात, आणि अर्जुन सुभेदारने तुमचा व्हिडिओ काढला. अहो, मला सगळं माहिती आहे, तो खूप यशस्वी वकील आहे. मला ना त्याच्या आडवं जायचं नाही. तुम्ही शहाणे असाल तर तुम्ही अर्जुन सुभेदारपासून सांभाळून राहा. मित्रांनो, मग आमदार फोन ठेवतो. तेव्हा महिपतला अर्जुनचा खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, अर्जुनने माझ्या आयुष्याचे धिंडवडे काढले आहेत. नाही याच्या आयुष्याचा तमाशा केला तर महिपत शिकरे नाव नाही सांगत मी. मित्रांनो, आता इकडे अर्जुन चैतन्य ऑफिसमध्ये असतात. चैतन्य एका केसबद्दल अर्जुनला काहीतरी सांगत असतो. तेव्हा अर्जुनचं लक्ष नसतं. तो सतत सायलीला फोन करत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय चाललंय तुझं अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे सायली फोन घेतच नाही. मी केव्हापासून त्यांना फोन करतोय, तो उचलतच नाहीत त्या. मग चैतन्य म्हणतो, अरे त्या मार्केटमध्ये आहेत ना, भाजी घेतील की तुझ्याशी बोलत बसतील. अर्जुन सायलीला फोन करतच असतो. तेव्हा ती फोन उचलते. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही कुठे आहात, पोचलात की नाही घरी. मग सायली म्हणते, अहो, तुम्ही मला माझं काम करू दिलं तर मी घरी जाईन ना. किती वेळा फोन केला तुम्ही, मला धड मनासारख्या भाज्या पण घेता आल्या नाहीत. एवढं काय आभाळ कोसळले. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, तुम्ही घरी पोचलात का हे विचारायला फोन केला होता मी. तेव्हा सायली म्हणते, अहो, मी घरी नाही तर कुठे जाणार, कमाल करताय तुम्ही, फोन ठेवू का आता. मग अर्जुन म्हणतो, थांबा, तुम्ही घरी गेलात ना, फोन करा मला. मग सायली म्हणते, हो हो. आता इकडे ऑफिसमध्ये शिपाई कॉन्स्टेबलने दिलेला रिपोर्ट घेऊन येतो आणि तो रिपोर्ट तो देऊन परत निघून जातो. तेव्हा चैतन्य रिपोर्ट बघून अर्जुनला सांगतो, अर्जुन, जेलमधून रिपोर्ट आलाय आणि यामध्ये मधुभाऊंना गेल्या वर्षभरात एकही निगेटिव्ह रिमार्क नाही आणि त्यांचं वागणं आदर्श आहे असा रिपोर्ट आहे. मग अर्जुन तो रिपोर्ट वाचून म्हणतो, खूपच छान, आता यामुळे मधुभाऊंना बेल मिळू शकते. मित्रांनो, मग नंतर थोड्या वेळाने अर्जुन व चैतन्य जेवत असतात.
तेव्हा चैतन्य अर्जुनची चेष्टा करत असतो. अर्जुन चैतन्याला भाजी द्यायला सांगतो तेव्हा तो उजव्या खरकट्या हाताने देत असतो. मग अर्जुन त्याला रागवतो आणि सांगतो, डाव्या हाताने दे. मग चैतन्य म्हणतो, बायकोने शिकवलेलं दिसतंय हे. तेव्हा मग अर्जुन जेवत असताना त्याला काहीतरी आठवतं आणि तो हात धुवून लगेच उठतो आणि कपाटातील एक फाईल शोधून घेतो. तेव्हा तो चैतन्याला सांगतो की मिसेस सायलीने मला एक महत्त्वाचा क्लू दिला होता आणि त्याचेच हे फॉरेन्सिक रिपोर्ट आले आहेत. यात दिलंय की विलासच्या शरीरात जी गोळी सापडली होती ना, ती उजव्या हाताने झाडली होती. तेव्हा मग चैतन्य म्हणतो, मग यात काय ऑड असण्यासारखं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला सांग, मी आत्ता तुला भाजी द्यायला सांगितली तेव्हा तू कोणता हात वापरलास? तर चैतन्य म्हणतो, उजवा. मग अर्जुन सांगतो, का रे? तेव्हा चैतन्य सांगतो, माझ्या कामांसाठी मी उजव्याच हाताचा जास्त वापर करतो. मग अर्जुन म्हणतो, हां, समज तुला जर कुठल्या तरी माणसावर गोळी झाडायला सांगितली तर तू कोणता हात वापरणार? मग चैतन्य म्हणतो, अर्थातच उजवा. मग अर्जुन सांगतो, करेक्ट, सायलीने मला सांगितलं होतं. मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये इतका जोरच नाही की ते कुठलीही जड वस्तू उचलू शकतील. इनफॅक्ट ते कुठलंही काम करताना ते डाव्या हातानेच करतात. म्हणूनच जर मधुभाऊंना विलासवर गोळी झाडली असती तर ती डाव्या हाताने झाडली असती ना. हे रिपोर्ट सिद्ध करतायत की मधुभाऊंनी गोळी झाडलीच नाही. हे ऐकून चैतन्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे हा खूप मोठा पुरावा होऊ शकतो. मग अर्जुन सांगतो, हे तर काहीच नाही, माझ्याकडे एक अशी माहिती आहे ज्याने ही केस कम्प्लिटली फिरेल. मग चैतन्य म्हणतो, पटकन सांग. तेव्हा अर्जुन सांगतो, या रिपोर्टमध्ये विलासच्या मर्डरची वेळ आणि विलासने पोलिसांना मदतीसाठी केलेला मेसेज याची वेळ बघ. मग चैतन्य रिपोर्ट बघून म्हणतो, यामध्ये मर्डरची वेळ आधीची आणि विलासने केलेल्या मेसेजची वेळ नंतरची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि हे डिटेल्स टायमिंगमध्ये आपल्या हाती नाही मिळाले. त्यामुळे त्यासाठी मी एकसारखं पोलिसांच्या मागे लागलो होतो आणि पोलिसांच्या या रिपोर्टमुळे आपल्याला उपयोग होणार आहे आता. चैतन्य म्हणतो, हे खूपच छान झालं. मग अर्जुन म्हणतो, हो, आता यावरून कळेल की मेसेज विलासने नाही दुसऱ्याच कोणीतरी केला होता. चैतन्य, आपण आता मधुभाऊंना सोडवण्याच्या खूप जवळ आलोय. त्यामुळे आता मधुभाऊ लवकर सुटतील. मित्रांनो, अर्जुन बोलता बोलता मध्येच थांबतो. चैतन्य म्हणतो, काय झालं अर्जुन? मग अर्जुन सांगतो, मधुभाऊ सुटतील याचा मला आनंदच वाटतोय, पण भीतीही वाटते की नंतर सायली मला सोडून गेली तर. चैतन्य, मला असं कात्रीत सापडल्यासारखं वाटतंय. तेव्हा चैतन्य सांगतो, अर्जुन शांत हो. हे बघ अर्जुन, आपण या केसवर काम करायला लागलो तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की वेळ किती लागेल. पण पहिल्या दिवसापासून आपल्याला हे माहीत होतं की ही केस तू जिंकणार आणि मधुभाऊ सुटणार आणि पुन्हा सायलीबाईंनी तिच्या आश्रमात जाणार. हे सगळं माहिती असताना तू कशाला त्रास करून घेतोस? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण मी हे कसं हँडल करू? एकीकडे मला मधुभाऊ लवकर सुटायला हवेत आणि दुसरीकडे मला मिसेस सायलीसुद्धा जायला नकोत. मित्रांनो, अर्जुन खूपच अस्वस्थ झालेला असतो. नंतर त्याला सायलीचा फोन येतो. तेव्हा मग अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही घरी पोहोचलात ना? मग सायली म्हणते, सर, मला तुम्हाला एक विनंती करायची होती. मग अर्जुन म्हणतो, कसली विनंती? तर सायली सांगते, मला मधुभाऊंना भेटावंसं वाटतंय. त्यांना आमचं घर वाचलं हे सांगायचंय. तुम्ही भेटण्याची परवानगी घ्याल का? तर मधुभाऊंना घर वाचलं हे कळाल्यानंतर किती आनंद होईल. तर अर्जुन म्हणतो, आता नको, आपण नंतर एकत्र जाऊ आणि सांगू. मग सायली म्हणते, ते नंतर जाऊच, पण मला आत्ता त्यांना सांगायचंय की तुम्ही त्यांना लवकर सोडवणार आहात आणि मग मधुभाऊ बाहेर आले की मग. मित्रांनो, आता अर्जुन मध्येच बोलतो आणि म्हणतो, नंतर बोलू आपण, मला मीटिंग आहे, फोन ठेवा सायली. मग सायली फोन ठेवते आणि म्हणते, असं काय करतायत हे? मी एकटी जाऊन भेटले तर काय हरकत होती? जाऊ दे, आता मीटिंगमध्ये होते म्हणून म्हणले असतील, नंतर बोलीन मी त्यांच्याशी. इकडे चैतन्य म्हणतो, अर्जुन, किती रूडली फोन कट केलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय करू, मला माहीत आहे त्यापुढे काय म्हणणार होत्या. चैतन्य, आता ही केस ही संपेल आणि माझं लग्नही संपेल. यातून आता मी कसं सोल्युशन काढू मला कळतच नाही. आता इकडे प्रतिमा रूममध्ये येते तेव्हा प्रियाही तिथंच असते. प्रतिमा प्रियाला म्हणते, तन्वी, आपण थोडं बोलूयात का? तेव्हा प्रिया आश्चर्याने विचारते, काय, तुला माझ्याशी बोलायचंय? प्रतिमा म्हणते, हो,
सगळे म्हणतायत की तू माझी मुलगी आहेस. मग प्रिया म्हणते, तुला काही शंका आहे का? मग प्रतिमा म्हणते, सगळे म्हणतायत ते खरं असेल, पण मला काहीच आठवत नाही गं. तन्वी, तू लहान असताना आपण काय काय करायचो? तुला काय आठवतंय का? आपण कुठे जायचो? मित्रांनो, आता ह्या दोघी बोलत असताना रविराज येतात आणि बाहेरूनच बघतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो आई, तुला आता आठवत नाही ना, पण मी तुझ्या सगळ्या आठवणींना जागं करेन. इकडे रात्री अर्जुन रूममध्ये असतो. तेव्हा सायली आवराआवर करत असते. तिला बघून अर्जुनला हेच आठवतं की सायलीच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाची भावना नाही आणि ती परत आश्रमामध्ये निघून जाणार आहे. तो याच विचारत असतो. तेव्हा सायली त्याच्या जवळ येते आणि म्हणते, सर, तुम्ही मला मधुभाऊंना भेटायला का नाही जाऊ दिलंत? मग अर्जुन म्हणतो, तसं नाही सायली, आपण एकत्रच जाऊ ना भेटायला. तेव्हा मग सायली म्हणते, ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळाला की मी वाट बघेन, जाऊ आपण. मग अर्जुन म्हणतो, सायली, आता आपल्या हाती आश्रम केसबद्दल खूप छान पुरावे मिळाले आहेत आणि आता मधुभाऊ लवकरच सुटतील. म्हणून मला विचारायचं होतं, मधुभाऊ सुटून आले की मग तुम्ही काय करणार? तेव्हा सायली मग मनातल्या मनात म्हणते, मग मी माझं तुमच्यावर असणारं प्रेम व्यक्त करीन. मग अर्जुन लगेच म्हणतो, सांगा ना सायली. मग सायली म्हणते, हो, मधुभाऊ सुटल्यावर आश्रम पुन्हा चालू होईल ना. आश्रमातील दारं माझ्यासारख्या पोरक्या मुलांसाठी पुन्हा उघडतील. हेच तर मधुभाऊंचं स्वप्न आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि तुमचं स्वप्न काय आहे? मग सायली सांगते, मधुभाऊंचं स्वप्न तेच माझं स्वप्न. आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, यांना तर आश्रमच महत्त्वाचा आहे, मी नाही. आता मग सायली म्हणते, सर, मला ना सतत एक भीती वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कसली? तेव्हा सायली सांगते, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरच्यांना कसं सांगायचं? सगळ्यांची अवस्था काय होईल सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण यावर नंतर विचार करू. तर सायली म्हणते, हो हो. आता सायली मनातल्या मनात म्हणते, सर, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल ना, तर ही वेळच येणार नाही. पण मी याचा कसा अंदाज घेऊ? मग सायली म्हणते, सर, मधुभाऊ सुटल्यावर तुम्ही काय करणार आहात? तर अर्जुन म्हणतो, मी काय करणार? मी तर इथेच राहणार ना, मी कुठे जाणार? तेव्हा सायली सांगते, तसं नाही सर, आपलं लग्न संपल्यावर घरच्यांना खूप वाईट वाटेल ना, मग ते तुम्हाला पुन्हा लग्न करायचा आग्रह करतील. मग ते कदाचित तुम्हाला प्रियाशी लग्न करायला सांगतील. मग मित्रांनो, सायलीच्या बोलण्याने अर्जुन खूपच नाराज होतो, अस्वस्थ होतो. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन व चैतन्य या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी चर्चा करत असतात. तेव्हा चैतन्य सांगतो की मधुभाऊंचं सुटणं थोडं डिले केलं तर अर्जुन. हीच चर्चा ते दुसऱ्या दिवशी रूममध्येही करत असतात. तेव्हा सायली ऐकू नये म्हणून चैतन्याचं तोंड दाबून अर्जुन धरतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.